नमस्कार, मी डॉक्टर रणजित दळवी, कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट, जहांगीर हॉस्पिटल पुणे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये. मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार दरवर्षी वर्ल्ड किडनी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. या प्रोग्रामचं मेन उद्दिष्ट हे असतं की लोकांच्यामध्ये किडनी डिसीजच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणे आणि त्यांना किडनी डिसीजेसबद्दल, किडनी हेल्थबद्दल अवेअर करणे. दरवर्षी या किडनी डेच्या निमित्ताने एक थीम प्रोजेक्ट केली जाते. यावर्षीची थीम आहे ॲडव्हान्सिंग इक्विटेबल ॲक्सेस टू केअर अँड ऑप्टिमल मेडिकेशन प्रॅक्टिसेस. किडनी डिसीज जेव्हा आपल्याला कोणीतरी सांगितलं जातं त्यावेळेस फक्त दोन भावना येतात. एक म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल कधी काहीच माहिती नसतं, किंवा दुसरं म्हणजे किडनी डिसीजच्याबद्दल एक भयंकर पॅनिक मोडमध्ये आपण पोचले जातो. तर याच दृष्टीने लोकांना किडनी डिसीजेसबद्दल, किडनीच्या हेल्थबद्दल माहिती मिळावी यासाठी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. दरवर्षी जगभरात जवळपास 30 लाख लोक किडनी डिसीजेसने बळी पडतात. जगभरात हे 8th लार्जेस्ट कॉज, म्हणजे जगातील जे डेथ्स होतात त्यापैकी 8वं सगळ्यात कॉमन कॉज आहे की किडनी डिसीजेसमुळे त्यांची डेथ होते. आणि 2040च्या प्रोजेक्शननुसार हे जगातलं 5वं मोस्ट कॉमन कॉज होईल डेथसाठी. सो त्यामुळे किडनी डिसीज आणि किडनी हेल्थबद्दल माहिती असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि याच निमित्तानं आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीनिवास अंबिके सर, सिनियर कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन, जहांगीर हॉस्पिटल, आणि डॉक्टर सुनील जावळे सर, कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन, जहांगीर हॉस्पिटल. दोघांचंही मी स्वागत करतो. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न अंबिके सरांना राहील की सर, किडनी डिसीज हे आपण जेव्हा म्हणतो तर ह्याच्याबद्दल किडनी एक्झॅक्टली आपली शरीरामध्ये कुठे सिच्युएटेड असते आणि ती काय काम करते हे लोकांना सांगाल का? सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या किडनीज ज्या आहेत ते प्रत्येकाला 2 किडनीज असतात जे आपल्या पाठीच्या बाजूला असतात वरती. आणि मेन फंक्शन किडनीचं हे आपलं रक्त शुद्ध करणं हे सर्वांनाच माहिती आहे. अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे हे एक्सक्रिटरी फंक्शन किंवा रक्ताचं शुद्धीकरण करणं हा त्याचा प्रायमरीली फंक्शन असतं. याच्याबरोबरच त्याला काही हॉर्मोनल फंक्शन्स असतात जे सर्वसामान्य लोकांना माहिती नसतात. म्हणजे एक एरिथ्रोपॉयटिन नावाचं एक महत्त्वाचं इन्सुलिन जसं सिक्रीट होतं हे हॉर्मोन असतो जो आपल्या शरीरात रक्त प्रोड्यूस करायला किंवा म्हणजे पेशंटचं किंवा आपल्या सगळ्यांचंच हिमोग्लोबिन मेंटेन करण्याकरता तो हार्मोन आवश्यक असतो. तसंच आपलं सोडियम आणखीन बाकी इलेक्ट्रोलाइट्सचं जे मेंटेन करायचं असतात ते पण एक महत्त्वाचं फंक्शन किडनी करत असते. आणि त्याच्यामुळेच किडनीच्या आजारांपैकी ब्लड प्रेशरचा वाढणं हे इलेक्ट्रोलाइट्सचे जे डिस्टर्बन्सेस होतात जेव्हा किडनीचं फंक्शनिंग कमी होतं ते एक त्याचं कारण आहे. हे 2 एंडोक्राईन फंक्शन्स असतात. त्याच्याबरोबरच आपल्या हाडांकरता म्हणजे रिनल बोन डिजीज किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरस मेटाबॉलिझम, व्हिटॅमिन डी आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. आपण सगळेजण हल्ली व्हिटॅमिन डीची टेस्ट करतो. तर तो जे ॲक्टिवेशन किंवा ॲक्टिव्ह फॉर्म जो व्हिटॅमिन डीचा असतो तो किडनीमध्ये होत असतो. त्यामुळे एक्सक्रिटरी फंक्शनच्या व्यतिरिक्त ही 2-3 इतर फंक्शन्स पण त्याच वेळेला आपल्याला लक्षात ठेवून त्या दृष्टीने पण पेशंट्सकडे आपल्याला बघावं लागत असतं. म्हणजे मेनली एक्सक्रिटरी फंक्शन आणि ही 2-3 एंडोक्राईन फंक्शन्स. किडनीचे इतके सारे फंक्शन्स सरांनी सांगितले. आता माझा प्रश्न जावळे सरांना राहील की आता याच निमित्तानं जर किडनीचं काम कमी झालं किंवा किडनी डिस्फंक्शन झालं तर त्याचे साईन्स आणि सिम्पटम्स लोकांना काय काय होऊ शकतात? बऱ्याचदा आता किडनी फंक्शन जेव्हा डिक्लाईन होतं तर बऱ्याचदा आपण बघतो की क्रिएटिनिन जेव्हा 2-3 असतं तेव्हा बऱ्याचदा सिम्पटम्स डेव्हलप होत नाहीत. सिम्पटम्स डेव्हलप व्हायला किडनी फंक्शन बऱ्यापैकी डिक्लाईन व्हायला पाहिजे. आणि मग ते एकदा डिक्लाईन झालं की सिम्पटम्स जे सुरुवातीला भूक न लागणे, उलट्या होणे, मळमळ होणे, पायाला सूज येणे, लघवी कमी होणे आणि जर जास्त सूज झाली तर मग धाप लागणे, युजली हे जे इनिशियल सिम्पटम्स असतात. जर जास्तच युरिया क्रिएटिनिन वाढलं तर ते मेंदूपर्यंत जाऊन फिट येणे वगैरे पण येऊ शकतात.
त्यातले एक जसं सर सांगत होते की आता इरिथ्रोपोएटिन डेफिशियन्सी होते, जसं जसं क्रिएटिनिन वाढत जाईल किंवा रिनल फंक्शन कमी होत जाईल तसं इरिथ्रोपोएटिन कमी होतं आणि त्याच मानाने हिमोग्लोबिन पेशंटचं कमी होत जातं. त्यावेळेस चालल्यावर धाप लागणे हे पण एक सिम्पटम आहे आणि बऱ्याचदा पेशंट याच सिम्पटमनी आपल्याकडे येतो आणि आपण हिमोग्लोबिन चेक केल्यानंतर जेव्हा रिनल फंक्शन चेक करतो तेव्हा आपल्याला कळतं की किडनी कमी काम करते. हां, तर आय थिंक हेच. बरोबर. आता सरांनी जे साईन सिम्पटम्स सांगितले सर, आता बऱ्याच वेळा आपण ही OPDमध्ये ऑब्झर्व केलं असेल की पेशंटचा हा प्रश्न असतो की रिपोर्टमध्ये तर माझं क्रिएटिनिन वाढलेलं आहे किंवा किडनी फंक्शन कमी झालेलं आहे असे डॉक्टर आम्हाला सांगतात, पण माझं युरिन आउटपुट तर नॉर्मल आहे. हे कसं काय शक्य आहे? हा प्रश्न बऱ्याच पेशंट्सना येतो. तर किडनी फंक्शन बिघडलेलं असताना सुद्धा युरिन आउटपुट नॉर्मल राहू शकतो का? सर काय सांगाल याबद्दल? जावळे सर म्हणले त्याप्रमाणे जोपर्यंत आपलं किडनी फंक्शन 30% कमी होत नाही तोपर्यंत मूर्त स्वरूपात आपल्याला त्याची काहीच लक्षणं नॉर्मली दिसत नाहीत. अनलेस समवन प्रोबॅबली गेट्स द पॅरामीटर्स दॅट वी नॉर्मली ॲडवाईज, ज्याच्याकडनं आपण लवकर किडनी डिझीज आहे का नाही हे आपण कॅच करू शकतो. म्हणूनच सिम्पटम्स यायच्या आधीच आपण जागरूकतेने, जर का हाय रिस्क असेल कोणी इंडिव्हिज्युअल, म्हणजे कुणाला जर का समजा अनेक वर्षांचा ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल किडनी डिझीजची किंवा स्टोन्स झाले असतील, म्हणजे हे जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल्स समजले जातात त्यांना तर सिम्पटम्सची वाट न बघता त्यांच्या फिजिशियन्सकडे, त्यांच्या डायबिटॉलॉजिस्टकडे जेव्हा ते रेग्युलरली फॉलोअप करतात तेव्हा त्यांना किडनीकरता तपासण्या करून घेण्याकरता डॉक्टर लोक जे ॲडवाईज करत असतील ते जरूर करून घ्यावं. आणि मूळ प्रश्न जो तुम्ही विचारलात की आउटपुट जसं, म्हणजे काही काही किडनी फेल्युअरमध्ये सुद्धा युरिन आउटपुट शेवटपर्यंत नॉर्मल असू शकतो. म्हणजे बेसिकली आपल्या शरीरातनं जे वेस्ट प्रोडक्ट्स निघायचे असतात ते निघत नसतात. म्हणून पेशंटचं क्रिएटिनिन वाढलेलं असूनसुद्धा युरिन आउटपुट मेंटेन राहू शकतो. सगळ्याच किडनी डिझिजेसमध्ये युरिनचं प्रमाण कमी होतं असं नाही. काही काही डिझिजेसमध्ये युरिन आउटपुट नॉर्मल असतानासुद्धा किडनीचा डॅमेज म्हणा किंवा क्रिएटिनिन जे पॅरामीटर्स आपण बघतो ते वाढलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त मला युरिन व्यवस्थित येते आहे म्हणून मला अजिबात किडनीचा काही आजार असण्याची सुतराम शक्यता नाही, ह्या कोणी भ्रमात राहू नये. जर सांगितलेल्या ज्या तपासण्या असतील त्या व्यवस्थितपणे करून घेणं हे पेशंटच्या हिताचं असतं. सरांनी आता एक शब्द यूज केला की ॲट रिस्क पेशंट, की पेशंटना ज्यांना किडनी डिसीज होण्याची रिस्क जास्त असते. सो असे कोणते कोणते पेशंट आहेत की ज्यांना किडनीचा आजार होऊ शकतो आणि ज्यांनी रेग्युलर स्क्रीनिंग करणं, जे सरांनी बोलले की ते करण्याची गरज आहे, असे यामध्ये कोणकोणते पेशंट आणि कोणकोणते आजार येतात सर? आता जर आपण आपला इंडियन डेटा किंवा इवन इंटरनॅशनल डेटा बघितला तर आपले 30 ते 35% पेशंट डायबेटिक आहेत आणि त्याच्यात दॅट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ म्हणजे आपल्या किडनीच्या आजारांचा. तर त्या पेशंटनी डेफिनेटली आपलं रिस्क फॅक्टर म्हणजे ॲज अ रिस्क फॅक्टर त्यांनी कंटिन्युअस आपलं रिनल प्रोफाईल चेक केलं पाहिजे. दुसऱ्या नंबरवर ब्लड प्रेशर, मग त्यानंतर बरेचसे पेशंट्स असतात ज्यांना स्टोन डिसीजेस आहेत, ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे. युजली हे पेशंट्स आहेत ज्यांना आपण रिस्क फॅक्टर म्हणून पकडलं जातं त्यांना. काही पेशंट्स असतात जे लॉंग टर्म ॲनाल्जेसिक म्हणजे पेन किलर्स वगैरे घेत असतात, तर त्या पेशंट्सनी पण कंटिन्युअसली आपलं रिनल प्रोफाईल चेक करायला केलं पाहिजे. आता माझा प्रश्न अंबिके सरांना राहील की आता बरेचसे पेशंट म्हणता येणार नाही, जर बरेचसे व्यक्ती की ज्यांना काही व्यसनं असतात की अल्कोहोल इंटेक असेल, स्मोकिंग असेल किंवा सर म्हटले तसं पेन किलर इंटेकची हिस्ट्री असेल, तर त्यांना किडनी फंक्शनबद्दल काळजी घेणं गरजेचं आहे का? डेफिनेटली स्मोकिंग, अल्कोहोल हे तर डेफिनेटली अवॉइडच करायला पाहिजे. ॲनाल्जेसिक्स म्हणजे ओव्हर द काउंटर OTC ड्रग्स बऱ्याच जणांना काही वेळेला प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि तेच प्रिस्क्रिप्शन आपल्या फिजिशियनला किंवा आपल्या ट्रीटिंग डॉक्टरला न दाखवता या गोळीनी मला आराम पडला होता, या गोळीनी माझी पाठदुखी बरी झाली होती, म्हणून पेशंट्सना सवय असते की ती गोळी जी चालू केली होती ती चालूच राहते. त्यांनी सायलेंटली किडनीला डॅमेज होत राहतो. त्यामुळे ह्या गोष्टी डेफिनेटली अवॉइड करणं आवश्यक असतं. आणि आणखीन पण एक मी इथे नमूद करू शकेन की ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन जे असतात त्यात बऱ्याच जणांना आपल्याला लक्षात येतं की किडनी फंक्शन्स करता किंवा डायबिटीज करता अशी औषधं घेतली तर त्यांनी पण, कारण काय बेसिकली त्या ड्रग्जमध्ये कुठली औषधं आहेत
आणि त्याचे साईड इफेक्ट प्रोफाईल काय आहे, त्याचे स्टडी व्यवस्थित झालेला आहे का नाही याचा विचार केलेला असतोच असं नाही. त्यामुळे हे ड्रग्स पण अवॉइड करणं आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठलीच औषधं न घेणं हे आपल्याला महत्त्वाचं असतं. आणि हे एक आय वूड प्रोबॅबली से दॅट इट इज वन ऑफ द पॉइंटर्स टुवर्ड्स कीपिंग युअर किडनीज हेल्दी. नव्हे सर, अजून एक क्लास ऑफ पेशंट आहे की जो OPDमध्ये फ्रिक्वेंटली ऑब्झर्व केला जातो, ते म्हणजे आजकालच्या मुलांच्यामध्ये प्रोटीन सप्लिमेंट्स घेणं किंवा प्रोटीन बॉडी बिल्डिंगसाठी इंजेक्शन्स घेणं, जिम करणं हे फार कॉमन झालेलं आहे. आणि सोशल मीडिया म्हणा किंवा वेबसाईट्सवरती याच्याबद्दल बरीचशी इन्फॉर्मेशन तसेच मिसइन्फॉर्मेशन पसरवली जाते. तर तुम्ही काय सांगाल की प्रोटीन सप्लिमेंट्स घेणं किंवा हे इंजेक्शन्स घेणं हे कितपत सेफ आहे आणि आपण त्याच्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली जे नॉर्मल ह्युमन रिक्वायरमेंट, जे आपण नॉर्मल रिक्वायर्ड डाएट म्हणतो, त्याच्यात प्रोटीन इंटेक अराउंड 1 ग्रॅम पर kg पर डे, दॅट इज द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट. आता हे जे काही आपण पेशंट्स जे आपण म्हटलं आहे की ते जिम आणि याच्यामध्ये, तर तेव्हा सुप्राफिजिओलॉजिकल म्हणजे तिथे ते 2 ग्रॅम पर kg, 2.5 ग्रॅम पर kg असे डोसेस ते सजेस्ट करतात. अल्टिमेटली हे असे डोसेस घेतले तर इट इज गोइंग टू अफेक्ट द किडनीज. बऱ्याचदा आपण म्हणतो ते वे प्रोटीन आणि याच्यामुळे पण बरेच पेशंट्सला आम्ही बघितलं की प्रोटीन युरिया डेव्हलप होतो, हायपरटेन्शन डेव्हलप होतो, किडनी इवन रिनल डिस्फंक्शन पण होतं. बरेच पेशंटचे आम्ही बायोप्सीज केलेले आहेत की त्याच्यामध्ये किडनीला डॅमेज दिसून येतो. तर कुठल्याही ऑर्गनला आपण जर जास्त प्रेशर दिला, इट इज गोइंग टू अफेक्ट इन द लाँग टर्म. तर मग त्यामुळे जो रिक्वायरमेंट आहे तेवढाच रिक्वायरमेंट घेऊन नॅचरल प्रोटीन जरी घेतलं तरी सफिशियंट आहे. 2.5 ग्रॅम पर kg पर डे इट इज गोइंग टू अफेक्ट द किडनीज इन लाँग रन. बरोबर. तर जे जिमला जाणारे लोक किंवा प्रोटीन सप्लिमेंट घेणारे आहेत त्यांनी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं किडनीचं फंक्शन रेग्युलरली मॉनिटर करणं फार गरजेचं आहे. तर आता मॉनिटरिंगवरून माझा प्रश्न अंबिके सरांना राहील की किडनी फंक्शन अफेक्ट झालेलं आहे किंवा किडनीचा डिसीज आहे हे कळण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट कंबरसम किंवा कॉस्टली आहेत का हे सांगा सर. म्हणजे जस्ट टू एले द अँझायटी, तुमचा दुसरा प्रश्न मी पहिल्यांदा घेईन. सर्वात स्वस्तात किडनीच्या तपासण्या केल्या जाऊ शकतात, त्यामुळे अजिबात कंबरसम तर नाहीच आहेत. आणि CT स्कॅन, MRI स्कॅन वगैरेला जे आपल्याला हाय एंडचे इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात त्या मानाने आमच्या पेशंट्सच्या किंवा आमच्या किडनीच्या तपासण्या फारच कमी खर्चाच्या असतात, त्यामुळे अजिबातच कॉस्टली नसतात. फक्त त्याची जाणीव असणं हे महत्त्वाचं असतं. आणि रुटीनली आपण युरिन रुटीन करतो. युरिन रुटीनमध्ये आपण बेसिकली युरिनमधनं काही प्रोटीन लिकेज आहे का नाही, मायक्रोस्कोपिक पॅथॉलॉजिस्ट बघून सांगतात त्याच्यातनं आपल्याला काही पेशी दिसत आहेत का, म्हणजे जसे काही रेड ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी दिसत आहेत का, हे सगळं म्हणजे आणि हे सगळं युरिन रुटीन जे आपल्या डॉक्टर्स सांगतात त्याच्यात इन्क्लुडेड असतं. आता नॉर्मली प्रोटीन युरिया हा त्या मानाने जरा उशिरा येणारा इलनेस म्हणा किंवा फाइंडिंग असतं. जर का कुणाला लवकर किंवा म्हणजे हल्ली जे रेकमेंड केलं जातं त्याला युरिन मायक्रो ॲल्ब्युमिन युरिया किंवा युरिन ॲल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो हे पण आता रुटीनली म्हणजे तालुका प्लेसच्या लॅब्समध्ये सुद्धा अवेलेबल झालेलं इन्व्हेस्टिगेशन आहे. आणि विच आय वूड से इज द फर्स्ट अँड द मोस्ट इनिशियल मार्कर ऑफ किडनी डिसीज. त्यांनी किडनीचा आणि इफ समवन म्हणजे जर का आपण पेशंटला त्या स्टेजला कॅच केलं तर नशिबाने नुसतंच आपण कुठली तरी तपासणी केली आहे आणि आपल्याला जाणून घेतलं आहे की हा आजार आहे, आणि जर का याच्यावरती आपल्याला काही ट्रीटमेंट नसती तर हे जाणून घेऊन पण काही उपयोग नसतो. पण नशिबाने आता आपल्याकडे 2 किंवा 3 कॅटेगरीचे ड्रग्ज आलेत जे इनिशियल किडनी डिझीज, जसं मी म्हटलं तसं ॲल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो जर का रेंजच्या बाहेर जायला लागला असेल, जेव्हा आपला युरिन रुटीन नॉर्मल असतं, युरिनमधनं प्रोटीन लिकेज नसतात, तेव्हासुद्धा जर का इनिशियल किंवा म्हणजे डॅमेज सुरू झाला असेल तर तो पिकअप होतो. आणि आपल्याकडे काही ब्लड प्रेशरची मेडिसिन्स आहेत, काही डायबिटीजची मेडिसिन्स आहेत, ज्याच्याने डेफिनेटली हे एवढ्याच स्टेजला फक्त तो किडनीचा आजार आपल्याला रिव्हर्स करता येतो, म्हणजे झालेला डॅमेज आपल्याला नॉर्मल्सीकडे आणता येतो. हे झालं युरिनचं. आणि मी जरा जास्त वेळ एवढ्यासाठीच सांगितलं कारण काय हे रुटीनली तपासण्यांमध्ये इन्क्लूड केलेले जात नाहीत. दुसरं म्हणजे ब्लड टेस्ट असतात. सर म्हणले जसं क्रिएटिनिन वाढण्याची शक्यता असते, युरिया वाढण्याची शक्यता असते. काही पेशंट्सना युरिक ॲसिडचा त्रास असेल तर मग म्हणजे इंडिव्हिज्युअल पेशंटला लक्षणं काय आहेत
आणि रिस्क प्रोफाईल काय आहे पेशंटचा. पण युरिन रुटीन, युरिन मायक्रो ॲल्ब्युमिन्युरिया आणि किडनी फंक्शन टेस्ट किंवा ब्लड युरिया नायट्रोजन आणि सिरम क्रिएटिनिन या तरी बेसिक टेस्ट आपण ऑन अ रेग्युलर बेसिस करणं आवश्यक असतं. सरांनी सांगितलं तसं की युरिन टेस्ट आणि किडनी फंक्शन टेस्ट या मिनिमम बेसिक टेस्ट आहेत की ज्या रुटीन इव्हॅल्युएशनमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत. तर आय थिंक ज्यांना कुणाला शंका असेल की बाबा आपल्याला किडनी डिसीज आहे अथवा नाही आहे, तर त्यांनी आपल्या डॉक्टरांना रिक्वेस्ट करून ह्या टेस्ट तरी ॲन्युअली म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी केल्या पाहिजेत. माझा प्रश्न आता जावळे सरना राहील की आता बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे फॅमिली हिस्ट्री दिसते किडनी डिसीजेसची. तर असे कोणकोणते आजार आहेत की जे जेनेटिक आहेत की अनुवांशिक आहेत आणि हे सगळे आजार झालेल्या व्यक्तींना किडनीचं डॅमेज होतं, कितपत होतं आणि सगळ्यांनाच डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची गरज लागते का? आता जर अनुवांशिक आजार म्हटले तर त्यातले एक पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणजे त्यातलं कॉमन जे आपण बघतो क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. तर त्यातल्या कसं असतं की आपल्या 40च्या आतल्या मुलांचं आपण म्हणजे 40चे जे युजली 40 नंतर ते चालू होतं म्हणजे जे काही रिनल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रोटीन्युरिया किंवा ब्लड प्रेशर हे सगळं 40 नंतर चालू होतं त्याच्यामध्ये. पण त्यांचं जे इव्हॅल्युएशन आहे जे घरातल्यांचं बाकीच्यांचं, तर ते इव्हॅल्युएशन जरी आपण जसं 20च्या नंतर आपण चालू ठेवलं वर्षाला एकदा म्हणजे रिनल डिस्फंक्शन आहे का, प्रोटीन्युरिया आहे का, तर तेवढं बघत राहिलो तर वी कॅन कॅच देम अर्ली. आणि बऱ्याचदा असं होतं की जसं तुमचा प्रश्न आहे की प्रत्येकालाच डायलिसिस लागेल अशातला काही भाग नसतो. म्हणजे त्यातलं एक सेट एकतर आपण काळजी घेतली, ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवलं, ओव्हर द काउंटर्स मेडिकेशन्स नाही घेतले, तर ते बऱ्याचदा आपण लाईफलाँग पण म्हणजे विथ किडनीचा आजार असतानासुद्धा लाईफलाँग निघून जातं त्यांचं. ते सोडून अजून बरेचसे इव्हन डायबेटिक्स आहेत. तर डायबेटिक जर फॅमिली हिस्ट्री असेल तर ती स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असते आणि बऱ्याचदा ते म्हणजे त्यांच्या जनरेशन्समध्ये हे येतात. ते अजून बरेचसे आजार आहेत जसं ॲल्पोर्ट सिंड्रोम, बाकी जे आपले जे आपण म्हणतो ग्लोमॅरुलसचे आजार असतात ते पण फॅमिलीमध्ये रन करतात. त्याच्यामध्ये पण कसं आहे की जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पेशंट आहे किडनीच्या आजाराचा, तर मग आपण जास्त पर्टिक्युलर राहिलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी पण आपले स्वतःचे टेस्ट करत राहिले पाहिजे. आपण असं नाही म्हणत की महिन्यालाच करा, पण ॲटलिस्ट इयरली करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात लवकर जर कॅच करता आलं आणि त्याला काही ट्रीटमेंट असेल तर मग ती ट्रीटमेंट करून कंट्रोल तरी करता येतं पेशंट्सला. नक्कीच, म्हणजे जेनेटिक आजार असला तरी त्याने घाबरून जाण्याची गरज नाही आहे. जितक्या लवकर आपण त्याला कॅच करू, सर म्हटले तसं ब्लड टेस्ट आल्या, युरिन टेस्ट आले, सोबत पॉलिसिस्टिक किडनी डिसीजबद्दल सर बोलले, तर त्याच्यामध्ये रुटीन सोनोग्राफी करून आपल्याला सिस्ट आहे किंवा नाही आहे हे बघता येणं पॉसिबल असतं. आणि आपण अर्ली कॅच केलं तर बऱ्याच वेळेस आपण त्याचं प्रोग्रेशन डिले करू शकतो. तर आता सर अंबिके सर, आता आपल्याकडे असे काय काय उपाय आहेत की म्हणजे ज्याच्यानी आपण किडनी डिसीजला प्रिव्हेंट करू शकतो की आजार होऊ नये किंवा झालेला आहे तर तो प्रोग्रेस रॅपिडली होऊ नये, ह्याच्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? तर म्हणले त्याप्रमाणे ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवायचं. जर का ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असेल तर त्यांनी जे एंड ऑर्गन डॅमेज होणार असतो म्हणजे हार्टवरती परिणाम होऊ शकतो, ब्रेनवरती परिणाम, तसंच किडनीजवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रिक्ट ब्लड प्रेशर कंट्रोल बऱ्याच प्रमाणात किडनी डिसीज प्रोग्रेस करण्यापासून वाचवू शकतो. दुसरा मेजर कॉज म्हणजे 30 ते 35% लोकांना डायबिटीज ॲज द कॉज ऑफ किडनी डिसीज असतो. तर मग शुगर्स इनिशियल स्टेजेसमध्ये आपलं HbA1c मॉनिटरिंग करून, फास्टिंग शुगर, PP शुगर कंट्रोलमध्ये ठेवून, जर का शुगर कंट्रोलमध्ये असेल, आणि हे सगळे जे आहेत मेजर्स हे लाईफस्टाईल मेजर्स आहेत. म्हणजे आज माझं ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोलमध्ये आहे आणि ते उद्या जर का आउट ऑफ कंट्रोल जाणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे जे काही कंट्रोलिंग मेजर्स असतात ते आपल्याला जन्मभर पाळावे लागत असतात. तसंच जर का समजा किडनी डॅमेज सुरू झालेला असेल तर मग आपण हाय प्रोटीन डाएट अवॉइड करतो. म्हणजे थोडं प्रोटीन रिस्ट्रिक्शन आपल्याला घ्यावं लागत असतं. त्यात पण क्लास 1 प्रोटीन्स आपण परमिट करतो, पण क्लास 2 जे व्हेजिटेबल सोर्स ऑफ प्रोटीन्स असतात ते अवॉइड करत असतो. त्याचप्रमाणे जर का ब्लड प्रेशर असेल तर मग मिठाचं प्रमाण पण आपण कमी ठेवणं आवश्यक असतं. OTC, ॲनाल्जेसिक्स, किडनीला जी डॅमेज होणारी औषधं असतात ती अवॉइड करणं आवश्यक असतं. म्हणजे बेसिकली ब्लड प्रेशर कंट्रोल, डायबिटीज कंट्रोल आणि डाएट मॉडिफिकेशन्स ते तुम्हाला तुमचे नेफ्रॉलॉजिस्ट किंवा तुमचे फिजिशियन ॲडवाईज करतील. आणि नेफ्रोटॉक्सिक ड्रग्स जे बेसिकली किडनीला डॅमेज करणारी औषधं जी आपल्याला माहिती आहेत
ती अवॉइड करायची. यात एक बेसिक याच्यावर एक आहे की बऱ्याच लोकांना ते मिसकन्सेप्शन असतं की पाणी जास्त पिलं तर माझी किडनी चांगली राहील. तर त्याच्याबद्दल काय म्हणाल? आता पाणी बेसिकली आपल्याला युरिन किती होती आहे आणि आपल्या स्टेज कुठली आहे किडनी डिझीजची. बेसिकली कसं होतं, जेव्हा किडनी डिझीज वाढत जातो तेव्हा आपल्या किडनीला युरिन फॉर्म करायची कपॅसिटी फिक्स होऊन जाते. म्हणजे समजा जर का आज नॉर्मल माणसांनी 5 लिटर पाणी प्यायला तर त्याला 4-4.5 लिटर युरिन होईल. मग पण हेच जर का समजा पेशंटचा 1.5 लिटर युरिन होत असेल तर त्यांनी 5 लिटर पाणी प्यायलं तर त्याचा आउटपुट काही 4 लिटर होणार नाही आहे. त्यामुळे जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते त्याच्या शरीरात साठून मग त्याला लवकर डायलिसिस लागणं किंवा पायाला सूज येणं, धाप लागणं, ब्रेथलेस होणं, ही सगळे लक्षणं. त्यामुळे आउटपुट किती आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी किती घेऊ शकतो हे आपण पेशंट्सना त्याप्रमाणे त्या वेळेला ॲडवाईज करत असतो. यात कसं आहे की बेसिकली म्हणजे बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन असतं की 5 लिटर पिलं 6 लिटर पिलं तर मला परत आजारच होणार नाही. एनी नॉर्मल पर्सन रिक्वायर्स नॉट मोर दॅन 2-2.5 लिटर्स अ डे टू मेंटेन, म्हणजे नॉर्मल आपलं हे हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी. तर माझा प्रश्न आता जावळे सरना राहील की एखाद्या व्यक्तीला आपण केव्हा ट्रान्सप्लांट करा किंवा डायलिसिस करा हा सल्ला देतो, म्हणजे किडनी डिसीजच्या कोणत्या स्टेज नंतर ती वेळ येते की जेव्हा आपण त्यांना हा ॲडवाईस देतो? बेसिकली जेव्हा आपण जसं आत्तापर्यंत आपण बोललो की आपल्याला इन्व्हेस्टिगेशन्स करायचे असतात आणि मग त्यातले त्यात बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे क्रिएटिनिन. तर युजली हे डायलिसिस कधी येते की जेव्हा सिम्पटम्स अपियर होतात. हा फक्त आकड्यांचा खेळ नाही आहे. काही लोकांना सिम्पटम्स लवकर येतात, जसं डायबिटिक असेल, एल्डरली असेल तर 6, 6.5, 7 क्रिएटिनिनला पण ते सिम्पटोमॅटिक होऊ शकतात. काही लोक असतात यंग असतात, युरिन आउटपुट चांगला असतो, ते 9 आणि 10 क्रिएटिनिन पर्यंत पण आपण थांबतो. तर जसं आपण सुरुवातीला म्हटलं जे सिम्पटम जसे भूक न लागणे, उलट्या होणे, मळमळ होणे, वेट लॉस होत असेल, बऱ्याचदा पेशंट खात नाही आहे हे त्याला कळत नाही आणि तो आपल्याला कसं कळतं की मागच्या 6 महिन्यात माझं 5 किलो आणि 8 किलो वजन कमी झालं आहे. तर ते इनडायरेक्ट एव्हिडन्स असतो की याला युरिमिया जे आपण म्हणतो की म्हणजे ज्याला क्रिएटिनिन वाढल्यामुळे जे सिम्पटम्स आहेत त्यातला एक तो सिम्पटम असतो. मग काही लोकांना पायाला सूज येते, धाप लागणे, हे जेव्हा सिम्पटम्स असतात तेव्हा आपण सजेस्ट करतो की नाही आता आपण डायलिसिसची सुरुवात केली पाहिजे. आणि ट्रान्सप्लांट म्हणजे त्याचंच एक बेटर व्हर्शन आहे. आपण जेव्हा ऑप्शन्स देतो की आता हे तुम्हाला किडनी काम करत नाही आहे, त्याला ऑप्शन्स आहे की आयदर यू गो फॉर डायलिसिस ऑर यू प्रिपेअर फॉर ट्रान्सप्लांट्स. हे युजली जेव्हा GFR एक ग्लोमॅरुलर फिल्ट्रेशन रेट जे आपण म्हणतो तो युजली सिंगल डिजिट 10च्या खाली गेला की हे सिम्पटम्स युजली अपियर व्हायला सुरुवात होते आणि प्रॉब्ली त्यावेळेस आपण हे ऑप्शन्स पेशंट्सला देतोय. तर आता अंबिके सर, ट्रान्सप्लांट जो आहे तर याचे कोणकोणते प्रकार असतात आणि पेशंट्सचं आपण सिलेक्शन कशा प्रकारे करतो ट्रान्सप्लांटसाठी? जावळे सर म्हणले त्याप्रमाणे जेव्हा पेशंटला सिम्प्टोमॅटिक युरिमिया किंवा म्हणजे जेव्हा पेशंटचं डे टू डे फंक्शनिंगवरती एफेक्ट होतं तेव्हा त्यांना डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट लागतो. आता ट्रान्सप्लांट म्हणाल तर ट्रान्सप्लांटचं प्रोसिजर असं असतं की आपल्याला जी दोन्ही किडन्या आपल्या काम करत नाही आहेत ती कुठनं तरी एक किडनी आयदर फ्रॉम अ लाईव्ह डोनर किंवा कॅडेवर ऑर्गन डोनेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जेव्हा ब्रेन डेथ पेशंट असतं, म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये समजा कोणाचा सिव्हिअर ब्रेन इंजरी, हेड इंजरी झालेली आहे आणि आपल्या न्यूरोलॉजिस्टनी, न्यूरोसर्जननी त्यांना लेट डाऊन क्रायटेरिया म्हणजे असे प्रमाण आहे ज्याच्यावरती आपल्याला डिसाईड करता येतं की जो मेंदूला इजा झालेली आहे किंवा जी हेड इंजरी झालेली आहे त्याच्यातनं त्या मेंदूची काहीही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यात सुधारणा होण्याची शक्यता नसेल तेव्हा मग पेशंटच्या नातेवाईकांशी बोलून त्यांचे ऑर्गन्स, हे आपण ऐकलं असेल आज लिव्हर ट्रान्सप्लांट झाला, आता हार्ट ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, तसाच अगदी सुरुवातीपासून किडनीजचा ट्रान्सप्लांट किंवा किडनीजच्या ब्रेन डेड पेशंटचे उपलब्ध होऊ शकतात, ज्या दोन्ही किडनीज वापरता येतात. दिस इज व्हॉट इज अ कॅडेवर ऑर्गन डोनेशन. लाईव्ह डोनेशन म्हणजे घरातल्या फॅमिली ब्लड रिलेटेड डोनर्सपैकी आता त्यात म्हणजे कायद्याने फक्त आई वडील, सखी भावंड किंवा नवरा बायको आणि आता त्यात आजी आजोबा पण इन्क्लूड झालेले आहेत. म्हणजे ते डोनर पूल वाढवण्याकरता गव्हर्मेंटनी तर हे नातेवाईक आपल्या किडनी गरजूंना किडनी देऊ शकतात.
सो जावळे सर, आता बऱ्याच वेळेला ओ पी डीमध्ये ट्रान्सप्लांटचा जेव्हा विषय निघतो तेव्हा पहिला प्रश्न हा असतो की सर आमचा ब्लड ग्रुप मॅच होत नाही आहे, तर आम्ही ट्रान्सप्लांटसाठी डोनेशन करू शकतो का, डोनर आम्ही ॲक्सेप्ट कराल का आपण. सो त्याबद्दल काय सांगाल सर. यात 2 ऑप्शन्स असतात असे. म्हणजे बेसिकली जेव्हा ब्लड ग्रुप मॅच होत नसेल तर आयडियली ब्लड ग्रुप जर सेम असेल तर आता नियरली 40-50 इयर्स आपण मोर दॅन 50 इयर्स आपण ट्रान्सप्लांट्स करतो. आतापर्यंत ब्लड ग्रुप कॉम्पॅटिबल आपण करत होतो. तर आता सध्या आपण इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट्स पण करतो आहेत बरेच वर्ष, आणि इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांटचे पण रिझल्ट्स बऱ्यापैकी चांगले आहेत. सेकंड ऑप्शन त्यांना स्वॅपचा पण असतो की तर तुमचा डोनर दुसऱ्या पेशंटला आणि त्यांचा डोनर तुम्हाला किडनी देऊ शकतो. तर हे दोन्ही ऑप्शन्स तशा पेशंट्सला आपण ऑफर करतो युजली. अंबिके सर, आता एखाद्या व्यक्तीची ट्रान्सप्लांट सर्जरी झाल्यानंतर शक्यतो त्या व्यक्तींना काय म्हणजे मेडिकेशन्स संदर्भात काय सांगाल की कोणते मेडिकेशन्स चालू ठेवावे लागतात आणि कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते की जेणेकरून त्यांना पुढे रिजेक्शनचा त्रास होऊ नये किंवा ट्रान्सप्लांटेड किडनी ही मॅक्सिमम फंक्शन नॉर्मल फंक्शन करत राहावी, यासाठी काय सजेशन्स असतात. फारच चांगला प्रश्न आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आता माझं ऑपरेशन झालं आहे, आता मला काही बंधनं राहणार नाहीत, मला काही गोळ्या औषधं लागणार नाहीत. आता बेसिकली 2 गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागत असते ट्रान्सप्लांटनंतर. एक म्हणजे जी काही बसवलेली किडनी असते ती आपल्या शरीराला फॉरेन असते, ती काय आपल्या शरीराचा भाग नाही. ते आपल्या शरीरात येऊन अगदी आपल्या इतर ऑर्गन्ससारखं काम जरी करत असली तरी इम्युनॉलॉजिकली ती आपल्या शरीराचा भाग नसते. म्हणून ती किडनी रिजेक्ट होऊ नये ह्याच्याकरता आपल्याला इम्युनोसप्रेसन्स नावाची औषधं द्यावी लागतात. तर बेसिकली त्यात आपण आपल्या पेशंटची इम्युनिटी कमी करत असतो आणि त्याच्यामुळे मग पेशंटला इन्फेक्शन्स होण्याची रिस्क वाढत असते. त्यामुळे म्हणून पहिले 3 महिने जेव्हा इम्युनोसप्रेसन्स आणि जेव्हा रिजेक्शनची सर्वात जास्त असते रिस्क, तेव्हा इम्युनोसप्रेसन्सचं प्रमाण फार जास्त असतं. त्या दरम्यान तर पेशंटनी फारच जास्त काळजी घेणं आवश्यक असतं. म्हणजे बाहेर जाताना मास्क वापरायचा, गर्दीच्या ठिकाणी जाणं अवॉइड करायचं, बाहेरचं खाणं अवॉइड करायचं. म्हणजे बेसिकली पोटाचे किंवा एअरबॉर्न इन्फेक्शन, म्हणजे थोडक्यात आपण कोविडमध्ये जी पथ्य पाळत होतो ती सगळी पथ्य आपण सगळ्यांनीच कायमच पाळायला पाहिजेत, पण आपल्या ट्रान्सप्लांटच्या पेशंट्सनी सर्व जास्त करून पाळणं आवश्यक असतं. आणि ही जी इम्युनोसप्रेसन्सची जी औषधं असतात ती कालांतराने हळूहळू कमी होत असतात, पण ती बंद कधीच होत नसतात. म्हणजे आपण पेशंटना आम्ही जे सांगतो ते त्यांनी एक वेळ जेवण नाही केलं तरी चालेल, पण ही इम्युनोसप्रेसन्सची औषधं बंद करता कामा नये. ज्या दिवशी, आणि बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं किंवा फॉलोअपला पेशंट्स येतात, 5, 10, 15 वर्ष पेशंटची किडनी चांगली चाललेली असते. तर पेशंटला वाटतं की आता काय सगळं आपलं नॉर्मल आहे, आपण डॉक्टरांच्याकडे पण जायची काही गरज नाही आणि त्यांनी दिलेली औषधं पण, आणि अनेक वर्षांनंतर पण 1 किंवा 2 डोस मिस झाल्यानंतर पण किडनी रिजेक्ट झालेली उदाहरणं सगळ्याच प्रॅक्टिसिंग नेफ्रॉलॉजिस्टनी प्रॅक्टिसमध्ये बघितलेली असतात. त्यामुळे औषधं वेळच्या वेळी घेणं आणि डोस जसा डॉक्टर तुमचे कमी करतील कालांतराने तसे कमी करायचे, आणि इन्फेक्शन्सपासनं आपल्याला काळजी घेणं, हे 2 महत्त्वाचे. अपार्ट फ्रॉम अदर थिंग्स म्हणजे शुगर, डायबिटीज वगैरे जर का असेल तर ती गोष्ट वेगळी, पण ह्या 2 औषधांची काळजीपूर्वक घेणं महत्त्वाचं असतं. यात एक ॲड करतो, म्हणजे बऱ्याचदा लोक असं मिसकन्सेप्शन असतं याच्यामध्ये की इन्फेक्शन आहे म्हणजे मी आता काचेच्या रूममध्ये राहायचं आहे, माझ्याजवळ कुणीच येऊ शकत नाही. तशी पण तेवढी घाबरायची पण गरज नसते बेसिकली. म्हणजे तुम्ही घरातल्या घरात साधारणपणे वावरू शकता. सुरुवातीला 1 महिनाभर आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, पण बाय द एंड ऑफ 2-3 मंथ्स आपण कामाला पण जाऊ शकतो आणि ॲज गुड ॲज नॉर्मल पर्सन वर्क करू शकतो. मग त्याच्यामुळेच आम्ही जेव्हा कधी कुणाला ट्रान्सप्लांटचा ऑप्शन देतो तर वी आर गिविंग अ बेटर चॉईस, म्हणजे तुमचं लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होण्यासाठीच आहे ते. तर जो मिसकन्सेप्शन आहे की आता मी काहीच करू शकणार नाही किंवा इन्फेक्शनसाठी मला खूप घाबरायची गरज आहे, तर तेवढं पण नाही आहे ते. तर ते लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता सर म्हटल्याप्रमाणे ट्रान्सप्लांट इज ऑलवेज अ बेटर ऑप्शन, एस्पेशली जेव्हा यंग पेशंट्सना किडनी डिसीज असतो त्यावेळेस. माझं रिक्वेस्ट राहील जे लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, त्यांना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला ते प्रश्न विचारू शकता. आम्ही नक्कीच त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करू.
जावळे सर, माझा पुढचा प्रश्न राहील की आता एखाद्या व्यक्तीच्या घरी किडनीचा पेशंट आहे आणि ट्रान्सप्लांटचा ऑप्शन दिला गेलेला आहे, तर व्यक्तीला डोनर व्हायचं किंवा नाही याच्याबद्दल बरेचसे मिसकन्सेप्शन असतात, काहीशी भीती असते की कालांतरानं मला पण किडनीचा आजार होईल का, किंवा मला काय काळजी घ्यावी लागेल ॲज अ डोनर. सो त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल? आणि बेसिकली जेव्हा पेशंट एक डोनर जेव्हा नेफ्रॉलॉजिस्टकडे येतो तर त्या डोनरसाठी आमची जबाबदारी जास्त असते. तसं मी नेहमी म्हणतो पेशंटला की बेसिकली पेशंटला एक ट्रीटमेंट चालू आहे, आपण त्यांना एक चांगली ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण जो डोनर आहे तो स्वस्थ माणूस आहे, स्वखुशीने किडनी देण्यासाठी आलेला असतो. तर आम्ही त्याचे 100 जे काही टेस्ट आहेत, जरी तो म्हटला मी डायबेटिक नाही आहे तरी त्याची शुगर चेक करतो, त्याचं प्रोटीन युरिया चेक करतो, ECG केला जातो, एक्सरे केला जातो, म्हणजे त्याचं पूर्ण सिस्टीम चेक केली जाते. आणि कुठल्याही मोमेंटला आम्हाला वाटलं की याला पुढे भविष्यात त्रास होऊ शकतो की ही किडनी दिल्यानंतर रेसिपियंटला फायदा होणार नाही, तर इमिजिएटली आपण रिजेक्ट करतो तसे पेशंट. तर मग लाँग रनमध्ये जे डोनर्स असतात त्यांना हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर वाढू शकतो, किंवा फिमेल्स असतील तर प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर येण्याची शक्यता असते. पण जे मिसकन्सेप्शन आहे की मला अधू होऊन जाणार आहे, किंवा मी कामच करू शकणार नाही आहे, किंवा मी किडनी दिल्यानंतर मला झोपूनच राहावं लागेल, तर तसले काही प्रकार नसतात डोनरमध्ये. कारण की त्याचे फुल इव्हॅल्युएशन होतो, आणि फक्त नेफ्रॉलॉजिस्ट नाही, त्याला कार्डिओलॉजिस्ट बघतो, त्यांना सायकॅट्रिस्ट बघतो. आणि कुणालाही जर वाटलं की डोनरला थोडी पण रिस्क आहे तर आपण त्यांना एक्सेप्ट करत नाही किंवा आपण रिजेक्ट करतो त्या डोनर्सला. सर म्हटले तसं की डोनेशन नंतरसुद्धा एका किडनीवरती पण बऱ्याच वेळेस पेशंटचं आयुष्य नॉर्मलच्या दिशेने होऊ शकतं, आणि रँडमली जरी आपण 100 लोकांना चेक केलं तर त्यातल्या बऱ्याचशा लोकांना 8 ते 10% लोकांना ही सिंगल फंक्शनिंग किडनी असते, आणि तरीही ते आपलं नॉर्मल आयुष्य जगत असतात. सो डोनेशनमुळे अधू होण्याची वगैरे भीती जास्त बाळगू नये, हाच सल्ला दिला जाईल. आता ट्रान्सप्लांट सर्जरीनंतर एखादा व्यक्ती नॉर्मल आयुष्य जगू शकतो का? बेसिकली आपला हा सगळा खटाटोप असतो तो त्याचं डायलिसिस चुकवावं, त्यांनी ॲज नियर नॉर्मल लाईफ. आणि साधारणपणे सर म्हणले त्याप्रमाणे 1.5 महिन्यात आमचे सगळेच पेशंट्स आधी जे काही काम करू शकत असतील ते सगळ्या कामाला पहिला 1-1.5 महिना जरा त्यांना फ्रिक्वेंट व्हिजिट्स असतात, आपण बसवलेली किडनी नीट काम करते आहे का नाही, आपल्याला दिलेली जी औषधं आहेत त्याची काही साईड इफेक्ट्स होत आहेत का नाहीत, हे बघण्याकरता पहिला 1-1.5 महिना फ्रिक्वेंट व्हिजिट्स म्हणजे आठवड्यातनं 2दा यावं लागत असतं. पण एकदा 1.5 महिना झाल्यानंतर बसवलेली किडनी जर का पूर्णपणे काम व्यवस्थित करत असेल तर मग दे रिटर्न बॅक टू नॉर्मल लाईफ. सगळे पेशंट्स, सगळे रेसिपियंट्स म्हणजे किडनी पेशंट्स 1.5 महिन्यानंतर डेफिनेटली कामावर जाऊ शकतात. तर आपण बऱ्याच वेळा टॉपिकवरती डिस्कशन केलेलं आहे. आता आम्हाला काही क्वेश्चन्स अवेलेबल झालेले आहेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. यातले बरेचसे क्वेश्चन्स असे आहेत की जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, पण हा एक चांगला प्रश्न विचारलेला आहे आपल्या प्रेक्षकांनी की कॅन किडनी फंक्शन बी रिस्टोर्ड वन्स इट हॅज बीन डॅमेज्ड. सो एकदा किडनीला डॅमेज झाल्यानंतर ते किडनी फंक्शन रिकवर होऊ शकतं का? सर काय सांगाल? आता ह्यात बेसिकली एक जरा कन्सेप्ट ज्याच्याबद्दल आपण बोललो नाही ह्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपण किडनी डिझीज जे बोलतो आहे आत्तापर्यंत आपला फोकस हा क्रॉनिक किडनी डिझीजवरती होता. काही असे आजार असतात जे ॲक्यूट असतात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात किडनीला डॅमेज झालेला असतो. आता काही पेशंट्सना समजा इन्फेक्शन आहे किंवा सुरुवातीला आधी कॉलेरा असायचा पण आता नाही असतो, पण लूज मोशन्स, व्हॉमिटिंग, अत्यंत म्हणजे शरीरातलं पाणी कमी झालं, सिव्हिअर डिहायड्रेशन झालं तर तेव्हासुद्धा बेसिकली किडनीला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे ती किडनी तात्पुरती काम करत नसते. तर आता तो त्रास म्हणजे जो काही आजार आहे ज्याच्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात किडनीला ताण पडला आहे म्हणा किंवा किडनीचं फंक्शन कमी झालं आहे, तर ते ट्रीट झालं व्यवस्थित तर मग किडनीज टू अ व्हेरी ग्रेट एक्सटेंट कम बॅक टू नॉर्मल. म्हणजे इन्फेक्शन रिलेटेड म्हणा किंवा डिहायड्रेशन रिलेटेड म्हणा, असे जे आजार असतात ते किडनी फंक्शन नॉर्मलला येऊ शकतात. यात जो शब्द वापरला आहे त्यांनी की डॅमेज, तर हे जे काही आजार असतात त्याच्यात डॅमेज नसतो बेसिकली. म्हणजे किडनी नॉर्मल आहे पण ती सेकंडरली इन्वॉल्ड असते.
आणि तात्पुरत्या स्वरूपात ताण पडलेला असतो त्या किडनीला. इंज्युअर म्हणू शकतो rather than damage. डॅमेज, हां, बरोबर. ते टेम्पररी इंजुरी असते ती. म्हणूनच त्याला ॲक्यूट किडनी इंजरी असं म्हणलं जातं. So, आणखीन एक इनफॅक्ट बरेचसे क्वेश्चन आहेत. एक टॉपिक जो आपल्याकडून मिस झालेला आहे डिस्कशनबद्दल, मुतखडा किडनी स्टोन. सो कोणत्या पेशंटना किडनी स्टोनची रिस्क असते आणि किडनी स्टोन होऊ नये यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात? युजली आता एक तर आहे की गुड अमाऊंट ऑफ वॉटर इनटेक बेसिकली. दुसरं म्हणजे एक सॉल्ट रिस्ट्रिक्शन. ते बऱ्याच लोकांना वाटतं की आता स्टोन आहे तर आम्हाला सॉल्ट रिस्ट्रिक्शन का सांगतात. तर सॉल्ट रिस्ट्रिक्शन बेसिकली इनडायरेक्टली आपल्याला हेल्प करतं. थर्ड, आता बरेचसे स्टोन्स, आता आपण जर स्टोन्सची क्लासिफिकेशन बघितली तर कॅल्शियम ऑक्झलेट्स, कॅल्शियम फॉस्फेट्स हे जे कॉमन स्टोन्स आहेत, तर त्यात मेडिकल मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये डाएट चेंज करावं लागतं. जसं सपोज कोणाला युरिक ॲसिड स्टोन्स असतील तर युरिक ॲसिडवाल्यांनी नट्स, आपलं पालक किंवा जे बेवरेजेस म्हणजे जे आपलं मिरिंडा, पेप्सी या सगळ्या गोष्टी, रेड मीट ह्या अवॉइड करायच्या असतात. सेकंड म्हणजे ज्यांना स्टोन्सची हिस्ट्री आहे, फॅमिली हिस्ट्री असते, तर त्या लोकांना रिकरंट होण्याची शक्यता असतेच. त्याच्यामध्ये बऱ्याचदा पेशंट्स म्हणतात की आम्ही एक स्टोन काढला आणि मला परत कसा काय झाला. तर मेनी अ टाईम्स त्याचं कारण शोधायचं असतं आणि कारण शोधल्यानंतर जर त्याला काही मेडिकल मॅनेजमेंट आहे तर मग काय बरेचसे आजार आहेत. आता जसं ऑक्झलेट स्टोन्सला पायरिडॉक्सिनची ट्रीटमेंट आहे, तर दॅट काइंड ऑफ असेसमेंट करायला पाहिजे. सो आता याच्यावरतीच एक फॉलोअप क्वेश्चन आहे अंबिके सर, मी तुम्हाला विचारेन की आजकाल पाण्याचा प्रश्न हा सगळीकडे कॉमन झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं मोस्ट ऑफ द सोसायटीजमध्ये, आपल्या सिटीमध्ये सुद्धा की बोअरवेलचं पाणी हे प्रोव्हाइड केलं जातं. सो त्याची काही किडनी स्टोनच्या आजारावरती इफेक्ट्स आहेत का? आता ते हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर ही जी कन्सेप्ट आहे, आता हार्ड वॉटरमुळे डेफिनेटली स्टोन्स फॉर्मेशन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जर का बोरवेलचंच जर का पाणी असेल तर मग आता घरी डोमेस्टिक वॉटर सॉफ्टनर्स मिळतात, ज्यांनी आपल्याला रेकमेंडेड त्याचा TDM म्हणजे पार्ट्स पर मिलियन जे असतात, त्यामुळे त्याचं टेस्टिंग करून घेणं महत्त्वाचं आहे. स्पेशली जर का आधी आपल्या फॅमिली मेंबर्सपैकी किंवा घरातल्या कुणाला जर का स्टोन्स झालं असेल. नॉर्मली हार्ड वॉटरमुळे स्टोन्स होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे डोमेस्टिक सॉफ्टनर फिट करणं हे महत्त्वाचं असतं. अगदी छान माहिती सांगितली. आता काही प्रश्न असे आहेत की जे स्पेसिफिक डिसीज कंडिशन्सबद्दल आहेत, पण त्यातला एक पिक्युलर प्रश्न मला वाचण्यात येतो आहे की कॅन किडनी ट्रान्सप्लांट पेशंट्स टेक कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स? याबद्दल काही सांगू शकाल का सर? We normally avoid female patients in the age group of in the premenopausal age to take any sort of contraceptives. कारण काय बेसिकली जे हॉर्मोन प्रिपरेशन्स असतात ते थ्रॉम्बोजेनिक असतात. म्हणजे त्यांनी आपल्या शरीरात अनेक ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या नॉर्मलीसुद्धा फॉर्म होण्याची शक्यता असते. आणि आता बेसिकली आपण जे नवीन किडनी किंवा म्हणजे नवीन ऑर्गन जे बसवलेला असतो तिथे त्याचे व्हेसल्सच्या तिथे थ्रॉम्बस किंवा म्हणजे क्लॉट फॉर्म होणं किंवा रक्ताची गुठळी फॉर्म होणं ह्याची शक्यता असते. आणि आपल्या प्रत्येकाच्या ट्रान्सप्लांट फिजिशियनच्या आयुष्यात 1 किंवा 2 पेशंट्सने अनाहूतपणे किंवा असा अननोईंगली हे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्यामुळे रक्तपुरवठा बंद होऊन किडनी डॅमेज होऊन ती किडनी निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉन्ट्रासेप्शन जर का अवॉइड करायचं असेल, बेसिकली बॅरियर टाईप ऑफ कॉन्ट्रासेप्शन इज द वन विच इज रेकमेंडेड रादर देन टेकिंग ओरल मेडिकेशन्स ऑर हॉर्मोन प्रिपरेशन्स. यात आपण बेसिकली एक जरा हे टॉपिक जरा मिस झाला, प्रेग्नेन्सी अँड ट्रान्सप्लांट. सो बेसिकली प्रेग्नेन्सी अँड ट्रान्सप्लांट, आता फिमेल्समध्ये जेव्हा फिमेल रेसिपियंट जेव्हा आपण म्हणतो, जसं सर म्हटले की आपण त्यांना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह अवॉइड करतो, तर त्यांच्यामध्ये कधी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कधी पण प्रेग्नेन्सी प्लॅन करताना यू हॅव टू कन्सल्ट युअर नेफ्रॉलॉजिस्ट. त्याच्यामध्ये जे काही ते गाईडलाईन्स सांगतील की पेशंटचं रिनल फंक्शन कसं आहे आणि आता पेशंट प्रिपेअर्ड आहे का त्याला, तर ते तुमचा जो नेफ्रॉलॉजिस्ट असेल ही कॅन बी द बेस्ट जज की ते कधी प्लॅन करायचा. नेवर प्लॅन प्रेग्नेन्सी विदाऊट युअर कन्सल्ट.
आणि जे मेल्स असतात दे कॅन ऑलवेज वी हॅव बरेचसे आपले सगळ्यांच्याकडे पेशंट्स आहेत जे पोस्ट ट्रान्सप्लांट दे हॅव रन देअर फॅमिलीज, आता बऱ्यापैकी चांगलं व्यवस्थित करतात, 5-5, 10-10 वर्ष दे आर डुईंग गुड. आता बरेचसे प्रश्न याच्यामध्ये डाएटबद्दल आहेत की कोणता डाएट घ्यावा किडनी पेशंट्स, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ किडनी डिसीजपासून किडनी CKD पेशंट्स किंवा ट्रान्सप्लांट पेशंट. सो CKD पेशंट्समध्ये काय डाएट प्रेफर करावं सर, काय सांगाल? आता बेसिकली स्टेज कुठला आहे आणि आजार काय आहे याच्यावरती अवलंबून असतं. इनिशियल स्टेजेसमध्ये आपण जरा लो प्रोटीन डाएट ॲडवाईज करतो, म्हणजे साधारणपणे वजनाच्या 80% म्हणजे 0.8 ग्रॅम्स पर kg प्रोटीन इंटेक ॲडवाईज करतो. जास्त प्रोटीन्स खाण्याने किडनीला डॅमेज होण्याची शक्यता किंवा किडनीवर लोड येतं. सेम इज ट्रू अबाउट द सॉल्ट इंटेक, म्हणजे जर का हायपरटेन्शन असेल किंवा इवन अदरवाईज सॉल्ट शुड बी इन मॉडरेशन, अबाउट 2 to 5 grams ऑफ सॉल्ट पर डे, एस्पेशली जर का ब्लड प्रेशर असेल तर. आणि बेसिकली क्लास 1 प्रोटीन्स जे असतात, म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आर परमिटेड, रेड मीट अवॉइड करायचं. हे बेसिकली किडनीचा आजार कुठला आहे, तुमची किडनीची स्टेज काय आहे, तुमच्या किडनीचं आजाराचं कारण काय होतं याच्यावरती. आता म्हणतात तसं वन साईज डझंट फिट ऑल, म्हणजे त्याप्रमाणे प्रत्येकाचं डाएट चार्ट जो आहे तो त्याच्या इतर काय आजार आहेत किंवा इतर काय कोमॉर्बिडिटीज आहेत त्याच्या अनुषंगाने डाएट प्रिस्क्रिप्शन चेंज होत असतं. सर म्हटले तसं वन साईज डझंट फिट ऑल, त्याचप्रमाणे पेशंटच्या किडनी डिसीजच्या स्टेजनुसार त्यांचा डाएट डिसाईड होतो. सोबतच जे डायलिसिस वरती पेशंट आहेत त्यांना हाय प्रोटीन डाएट ॲडवाईज केला जातो. त्यांना मोस्टली जे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हाय पोटॅशियम कंटेनिंग फूड, याच्यामध्ये कोकोनट वॉटर, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स हे अवॉइड करायला सांगितलं जातं, कारण की त्याच्याने CKD डायलिसिस पेशंट्सचं पोटॅशियम वाढून त्यांना हृदयाची गती अनियमित होण्याचा धोका असतो. सो त्याची काळजी नक्कीच त्यांनी घेतली पाहिजे. आय थिंक तुमचे डॉक्टर्स त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगू शकतील तुम्हाला. त्यात एक अजून ॲड करायला पाहिजे, मला वाटतं की अनिमिया, म्हणजे जेव्हा आपण म्हणतात की ड्रायफ्रुट्स खाल्ले की माझं हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होईल, तर तशातला भाग नाही आहे. जेव्हा डायलिसिस पेशंट्स असतात किंवा CKD पेशंट, ड्रायफ्रुट्स आर टू बी अवॉइडेड बेसिकली. परत ते पोटॅशियम वाढायचं त्याच्याने. बरोबर. आय थिंक वी हॅव कवर्ड मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. येस, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स हॅव बीन कवर्ड. आपण आय थिंक डायलिसिसबद्दल थोडं कमी बोललेलो आहोत, तर डायलिसिसचे प्रकार कोणते जावळे सर, काय सांगाल? आणि डायलिसिसचे ॲडव्हान्टेजेस म्हणा किंवा डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? बेसिकली आपण जेव्हा रिनल रिप्लेसमेंट, आपण जो शब्द वापरतो ॲक्च्युली, तर रिनल रिप्लेसमेंटचा एक आहे डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट. तर डायलिसिसमध्ये पण युजली 2 प्रकार आपण सजेस्ट केले जातात. एक असतं पेरिटोनियल डायलिसिस आणि दुसरं असतं हिमोडायलिसिस. तर तसं जर लिटरेचर आपण जर सर्च केलं तर पेरिटोनियल डायलिसिस हॅज अ बेटर सर्वायवल ॲडव्हान्टेज दॅन हिमोडायलिसिस. पण अवेलेबिलिटी पर से, फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स, इंडियन सेटिंग्स याच्यामध्ये हिमोडायलिसिस आपण बघतो की ते जास्त म्हणजे प्रेव्हलंट आहे, कारण की कॉस्ट वाईज म्हणा तर ते बऱ्यापैकी सोपं जातं हिमोडायलिसिस. प्रत्येकाचे फायदे आणि नुकसान आहेतच. म्हणजे इवन आपण जेव्हा हिमोडायलिसिस म्हटलं तर प्रत्येक हिमोडायलिसिसमध्ये ब्लड प्रेशर कमी होणे, ब्लड प्रेशर वाढणे, ही सगळी रिस्क असतेच. वॉमिटिंग होणे, नॉसिया होणे किंवा थंडी वाजून येणे, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हिमोडायलिसिसमध्ये होऊ शकतात. सिमिलर वे पेरिटोनियल डायलिसिसमध्ये पण म्हणजे आउटफ्लो न येणे, मेकॅनिकल प्रॉब्लेम्स पण असतात, काही इन्फेक्शन्स पण असतात. पण जो मिसकन्सेप्शन अबाउट पेरिटोनियल डायलिसिस ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे की पेरिटोनियल डायलिसिस म्हटलं की म्हणजे ते इन्फेक्शनच होईलच आणि आम्हाला घरी करताच येणार नाही, असा जो मिसकन्सेप्शन आहे सोसायटीमध्ये तो चेंज झाला पाहिजे बेसिकली. की पेरिटोनियल डायलिसिस इज वन ऑफ द इझिएस्ट मेथड की आपण जे घरच्या घरी करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पेशंटला इन्फेक्शन होईल याची हे नाही आहे. म्हणजे आमचे कितीतरी पेशंट्स आहे की लाईफ टाईम निघून गेलं पण एक पण इन्फेक्शन झालेलं नाही आहे. तर तो एक मिसकन्सेप्शन पेरिटोनियल डायलिसिससोबत आहे, तो चेंज झाला पाहिजे. बरोबरच, त्याचंच कारण आहे की पेरिटोनियल डायलिसिसचा ॲक्सेप्टन्स आजही इतका कमी प्रमाणात पाहिला जातो आणि लोक अजूनही हिमोडायलिसिसला प्रेफर करतात.
सर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला राहील की एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा डायलिसिस ॲडवाईस करतो तर ते किती वेळेस घ्यावं लागतं आणि ते आपण किती वेळ कंटिन्यू करतो? कंटिन्यू करतो म्हणजे आपली जेव्हा आपला डिसिजन घेतला जातो तेव्हा आपली किडनी फंक्शन ह्या स्टेजला आलेलं असतं की ती परत रिवाईव्ह होईल किंवा ती परत काम करायला लागेल अशी नसते. त्यामुळे जो कुठला आपला निर्णय असेल आयदर द पेरिटोनियल डायलिसिस किंवा हिमोडायलिसिस हे आपल्याला एक पेशंटला समजून किंवा त्याच्या गळी उतरवणं आवश्यक असतं की जी काही मोडॅलिटी आपल्याला लागणार आहे आणि जर का ट्रान्सप्लांट शक्य नसेल तर डायलिसिस हे आपल्याला जन्मभर लागणार आहे. आता काही पेशंट्सना ज्यांना थोडंसं किडनी फंक्शन बाकी असतं पण मायनर सिम्पटम्स असतात, ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची सुधारत नसेल किंवा कामावरती जर का प्रॉब्लेम येत असतील तर त्यांना आठवड्यातनं 2दा हिमोडायलिसिस करून भागत असतं. पेरिटोनियल डायलिसिसमध्ये त्याचे अनेक प्रकार म्हणण्यापेक्षा त्याला एक्सचेंजेस म्हणतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपलं रेसिड्युअल रिनल फंक्शन किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे ते नेफ्रॉलॉजिस्ट तुम्हाला ॲडवाईज करतो बाकीचे पॅरामीटर्स लक्षात घेऊन तुमचा युरिन किती येते आहे. तुम्हाला जर का अजिबातच युरिन येत नसेल तर मग तुम्हाला 2 वेळेला डायलिसिस घेऊन चालणार नाही. मग तुम्हाला जसं ॲडवाईज केलेलं असेल तुमच्या नेफ्रॉलॉजिस्टनी की 3 वेळेला आवश्यक आहे म्हणजे ते 3 वेळेला आवश्यक आहे. ह्याच्याच अगेन्स्ट जर का समजा कुणाला लिटरभर किंवा थोडी कमी युरिन येत असेल तर मग त्यांना 2 वेळेला बेसिकली पेशंटचं ओव्हरऑल वेलबिईंग आणि त्याचं रिनल रिप्लेसमेंट थेरपी आणि त्याचं क्वालिटी ऑफ लाईफ याच्यावरती ते 2 वेळेला का 3 वेळेला हे अवलंबून राहतं. पेरिटोनियल डायलिसिस जे एक्सचेंजेस म्हणतात त्यात पण बरेच प्रकार असतात. हल्ली ऑटोमेटेड डायलिसिस रात्रीचं करता येतं ज्याच्यात एक मशीन किंवा सायक्लर असतो. तो रात्री 10 ते 12 तास करून दिवसभर फ्री असतात. मॅन्युअली जर का करायचं असेल तर मग 2 किंवा 3 एक्सचेंजेस किंवा 4 एक्सचेंजेस लागतात. त्यामुळे ते इंडिव्हिज्युअली थोडंफार त्या प्रमाणात व्हेरी होतं, त्या प्रमाणात ते चेंज होतं. यात ते काही लोकांचं म्हणणं असतं की सर तुम्ही आता 3दा सांगताय डायलिसिस मग तुम्ही 2दा होईल मग 1 होईल आणि बंद होईल का? ही एक कॉमन प्रश्न असतो. म्हणजे कारण की आता डायलिसिस जे करत असतो आपण त्यांनी आपली किडनी सुधारणार नसते. जी डॅमेज झालेली किडनी आहे ती कायमची डॅमेज झालेली असल्यानंतर मगच तुमच्या नेफ्रॉलॉजिस्टनी तुम्हाला डायलिसिस ॲडवाईज केलेलं असतं. आणि मी आज डायलिसिस केलं आणि माझी किडनी सुधारली आहे हा जो एक कॉमनली मिसकन्सेप्शन असतं किंवा गैरसमज असतो तसं ते होत नसतं. आणि कालांतराने आपलं जे काही किडनी फंक्शन बाकी असतं ते वर्सनच होत जात असतं. म्हणजे आता जर का त्याला आपण मी मगाशी म्हणलं तसं रेसिड्युअल रिनल फंक्शन जे आहे ते समजा आज 10% डायलिसिस लागणार आहे तर कालांतराने ते हळूहळू कारण काही डिझीजचं नेचरच मोस्ट ऑफ द किडनी डिझीजेस आर प्रोग्रेसिव्ह इन नेचर. म्हणजे आजची परिस्थिती उद्यापेक्षा बरी आहे किंवा कालची परिस्थिती आजच्यापेक्षा बरी होती असंच बहुतांश किडनी आजारांचं स्वरूप असतं. त्यामुळे कालांतराने किडनी फंक्शन वर्सनच होत असतं. त्यामुळे ही जी कन्सेप्ट असते की आज मला आठवड्यातनं 2दा लागतं आहे डायलिसिस ते उद्या किंवा म्हणजे महिन्यानंतर 6 महिन्यानंतर ते एकदा होईल असं नाही. ते उलट 2दाच्या ऐवजी ते 3दाच होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे बेसिकली डायलिसिस इज अ टेम्पररी रिप्लेसमेंट. जे काम पेशंटची किडनी करत नाही आहे ते कृत्रिम प्रकारे एका मशीनमधून करून घेतलं जातं आणि ते टेम्पररी आहे. म्हणजे आज डायलिसिस केलं तर उद्या ते क्रिएटिनिन परत वाढणारच आहे कारण की किडनी काम नाही करत आहे. बराचसा तो मिसअंडरस्टँडिंग असते की आज डायलिसिस केलं म्हणजे उद्या किडनी चालूच व्हायला पाहिजे, स्पेशली जेव्हा नवीन सुरुवात होते आणि स्पेशली जेव्हा ICUजमध्ये पेशंट्स असतो तेव्हा. बरोबर. म्हणजे डायलिसिस ही थेरपी हे लक्षात घेतलं पाहिजे की डायलिसिस ही थेरपी जी आहे ती सपोर्टिव्ह थेरपी आहे. त्याच्यानी ना तर किडनी फंक्शन खराब होणार आहे ना तर त्याच्याने किडनी फंक्शन इम्प्रूव्ह होणार आहे. याचीच एक ॲनॉलॉजी सांगितली जायची सर आमच्या रेसिडेन्सीच्या वेळेला की एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲक्सिडेंट होतो, पायाला इंजुरी होते, आपण त्याला वॉकिंग स्टिक देतो की जेणेकरून पायावरचा भार कमी व्हावा. त्याच्यानी पाय सुधारतो किंवा बिघडतो असं नाही आहे. सिमिलरली डायलिसिस थेरपी एक रिप्लेसमेंट थेरपी आहे की ज्याच्यानी फक्त बॉडीवरचं जे डिसीज बर्डन आहे, युरिया क्रिएटिनिन किंवा ॲसिड लेवल आहे ते कंट्रोल करण्यासाठी डायलिसिस थेरपी ही ॲडवाईस केली जाते. सो जावळे सर माझा एक प्रश्न तुम्हाला शेवटचा राहील की कोणत्या पेशंटमध्ये आपण डायलिसिस हे किडनी ट्रान्सप्लांटपेक्षा बेटर आहे असं डिसाईड करतो? कारण की आपल्या डिस्कशनमधून हेच मोस्टली प्रूव्ह झाले की
ट्रान्सप्लांट इज ऑलवेज अ बेटर ऑप्शन कम्पेअर्ड टू डायलिसिस. बट असे कोणते पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये डायलिसिस विल बी कन्सिडर्ड बेटर दॅन बघा, ट्रान्सप्लांट हे आपण कुणाला डिनाय नाही करू शकत पहिल्यावर, पण त्यातल्या त्यात जे यंग पेशंट्स आहेत ज्यांना क्वालिटी ऑफ लाईफ बऱ्यापैकी चेंज होऊ शकतं, तर त्यांच्यामध्ये ट्रान्सप्लांट आउटकम्स आर बेटर. आता जर आपण एक 30 वर्षाच्या माणसाला जर आपण 60-65 इयर्सच्या माणसासोबत कम्पेअर केला तर इट इज गोइंग टू बी अ डिफरंट बॉल गेम. आपण जर 65ला ट्रान्सप्लांट केलं, आपण जेव्हा कधी एक नवीन ट्रीटमेंट देतो तर त्याच्याने पहिला एक प्रश्न असतो की कितपत लाईफ चेंज होणार आहे आणि आपण किती दिवस त्याला लाईफ एक्सटेंड करून चांगली लाईफ देणार आहे. या दोन गोष्टी मेन आपल्याकडे आपण जे डिसिजन घेताना बघतो. सिमिलर वे जो एज आहे किंवा काही आजार असतात ज्याच्यामध्ये रिकरन्स जास्त असतो, तर त्या आजारांमध्ये आपण स्ट्रेट अवे बऱ्याचदा नाही, जसं ऑक्झलोसिस पेशंट्स असतात तर त्यांना आपण स्ट्रेट अवे नाही म्हणतो की यू शुड नॉट गो फॉर ट्रान्सप्लांट बिकॉज तुमचा जुना आजार नवीन किडनीमध्ये परत येणार आहे. आणि आय थिंक यासोबतच ज्यांना बाकीच्या सिव्हिअर कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत की जसं सिव्हिअर हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स असतील किंवा मॅलिग्नन्सीज असतील किंवा लंग डिसीज COPD सर म्हटले तसे असतील, तर त्यांच्यामध्येही आपण शक्यतो वी रिफ्रेन फ्रॉम ॲडवायझिंग ट्रान्सप्लांट, कारण की लॉंग टर्म आउटकम त्याच्यानी जास्त अफेक्ट होत नाहीत. सो आय थिंक एक फक्त आपल्याला फेसबुक लाईव्हवरती लास्ट क्वेश्चन आहे, मला तो घ्यावासा वाटला. तर कोणत्या पेशंटना किडनी बायोप्सी ॲडवाईज केली जाते? आय थिंक हा टॉपिक आपल्याकडून मिस झालेला आहे, बट किडनी बायोप्सी काही पेशंट्सना ॲडवाईज केली जाते. सो ती कोणामध्ये केली जाते अंबिके सर? किडनी बायोप्सी आता बेसिकली जेव्हा आपल्याला डायग्नोसिस एस्टॅब्लिश होत नसेल, जे काय आपण ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, सोनोग्राफी, CT स्कॅन, जे काही मोडॅलिटीजनी आपण तपासण्या करून जर का आपल्याला कारण काय आहे किडनी आजाराचं हे जर का कळत नसेल तर ढोबळमानाने आपण पेशंटला बायोप्सी करायला सांगतो. आता बायोप्सीबद्दल 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. म्हणजे इट इज नॉट अ OPD प्रोसिजर, इट हॅज इट्स ओन रिस्क, इट इज अन इन्व्हेजिव्ह प्रोसिजर, यू हॅव टू हॅव युअर ब्लिडिंग पॅरामीटर्स नॉर्मल. म्हणजे जोपर्यंत आपल्याला ह्या इन्व्हेजिव्ह प्रोसिजरमधनं बेनिफिट किंवा आपल्या ज्ञानात भर पडणार आहे ही रिस्कपेक्षा जास्त असेल तरच आपण बायोप्सी करतो. आता बेसिकली नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये कॉमनली बायोप्सी केली जाते, ज्याच्यात युरिनमधनं प्रोटीन्स जास्त जात असतात आणि त्याच्यात दुसरं काही कारण नाही आहे. किंवा कधीकधी किडनीचा आजार आपल्याला किडनी फेल्युअर अक्यूट आहे का क्रॉनिक आहे आणि किडनी सुधारणार आहे का नाही हे जेव्हा माहीत नसतं तेव्हा आपण बायोप्सी ॲडवाईज करतो. आणि बेसिकली ट्रीटमेंटमध्ये जर का काही फरक पडणार असेल पेशंटच्या, म्हणजे आत्ता मी ट्रीटमेंट देतो आहे, ब्लड प्रेशरची औषधं देतो आहे, डायबेटिक माणसाला डायबिटीसची औषधं चालू आहेत, पण ट्रीटमेंटमध्ये जर का समजा काही आणखीन इम्युनोसप्रेशन्स देणं आवश्यक आहे, त्याच्या बाकीच्या ब्लड आणि युरिन टेस्ट केल्यानंतरच्या निष्कर्षावरनं तेव्हा आपण बायोप्सी ॲडवाईज करतो. एक गोष्ट ॲड केली पाहिजे, म्हणजे मागचे 3-4 पेशंट्स असे झाले की आपण बायोप्सी म्हटलं, पेशंट घरी गेला आणि त्यानंतर 3-4 रिलेटिव्स परत येतात की बायोप्सी म्हणजे कॅन्सर तर नाही आहे. तर ते एक मिसअंडरस्टँडिंग जो आहे की हे जे बायोप्सी आहे, जसं सर म्हटलं की इट इज टू डायग्नोज द रिनल डिसीज, आणि ते जे बायोप्सी आपण बाकीचे म्हणतो ते ऑन्कॉलॉजिस्ट तो वेगळाच पार्ट आहे तो. आय थिंक आपण ऑलमोस्ट अच्छा आणखी एक प्रश्न आहे. इंडिव्हिज्युअलाइज्ड डिसिजन असतो, बट स्टील आय विल आस्क डॉक्टर जावळे सर. आफ्टर डायलिसिस देर वॉज नॉट मच ऑफ वेट गेन and dry weight is being reducing persistently. What might be the cause for that? Basically जो ड्राय वेट आहे, ड्राय वेट इज नॉट अ फॉर्म्युला, इट इज बेसिकली द वेट ॲट विच पेशंटला ब्लड प्रेशर पण कमी होत नाही आहे किंवा पाणी पण ॲक्युमुलेट होत नाही आहे. तर बऱ्याचदा काय असतं की लोकांचं म्हणणं असतं की आम्ही डायलिसिस करतो आहे पण माझा ड्राय वेट कमी होत चालला. तर ड्राय वेट बेसिकली इट डिपेंड्स ऑन द पेशंट सिम्पटम्स. म्हणजे त्याला कुठल्या वेटवर कम्फर्टेबल होतं आहे ते आपण असेस करत असतो. आणि वेट वाढणार कसं हा जो मेन प्रश्न आहे ते ॲपिटाईट, म्हणजे जेवण केल्यानंतरच वाढणार आहे. म्हणजे यू हॅव टू हॅव, जसं आत्तापर्यंत आपण डाएटबद्दल बोललो की प्रोटीन इंटेक, बेसिकली प्रत्येक डायलिसिसमध्ये दोन तीन मेन असतात की एक विटमिन लॉस होतो, जे मेम्ब्रेन आहे
इट इज गोइंग टू लॉस विटमिन्स, इट इज गोइंग टू लॉस प्रोटीन्स. म्हणून आपण जे नॉर्मल आपण सुरुवातीला बोललो की नॉर्मल इंडिव्हिज्युअल शुड टेक 1 ग्रॅम पर kg पर डे, तर जेव्हा डायलिसिस पेशंट असतो तो 1.2 to 1.3 ग्रॅम पर kg पर डे. तो नॉर्मल इंडियन डाएट पर से इज डेफिशियंट इन प्रोटीन्स. तो एक स्टडी केला होता आम्ही, पण त्याच्यामध्ये नॉर्मल इंडियन डाएट इज कंटेन्स ओनली 0.6 to 0.7 ग्रॅम पर kg पर डे. तर त्यामुळे जेव्हा डायलिसिस पेशंट आहे तर त्याने आता जे नॉन व्हेजिटेरियन असतील ते कॅन ॲड म्हणजे एग व्हाईट्स आणि प्रोटीन पावडर्स येतात, तर दॅट शुड बी इन्क्लुडेड. आणि त्याच्यानेच तो वेट वाढणार आहे. आपण काही पाणी पिऊन वेट वाढवण्यात पॉईंट नाही आहे त्याच्यामध्ये. चालेल. आय थिंक वी शुड स्टॉप दिस सेशन नाव. इट्स बीन ऑलमोस्ट एन आवर. फार छान वाटलं सर या टॉपिक्सच्या डिस्कशनबद्दल. खूप महत्त्वाची माहिती मला वाटतं मिळालेली आहे लोकांना. आणखीन काही क्वेश्चन्स असतील या संदर्भात तर नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये ते ड्रॉप करू शकता. आम्ही शक्यतो त्यांना रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण ही माहिती दिल्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. थँक्यू.